फर्स्ट टाइम बघते की लोक वडापाव लाईन लावून खातात. लाईन लावून, इकडे पुढे लाईन आहे. आजपर्यंत फक्त पाहिलं होतं की एवढी मोठी लाईन असते, पण मला वाटलं नव्हतं की खरंच वडापाव खाण्यासाठी एवढी मोठी लाईन असेल. ते लाईन मध्ये थांबलो असेल तर बघूया त्यांचा वडापाव पण किती छान, किती कसा लागतो. कारण मी लहानपणी एकदा आली होती, पण तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आय डोंट नो एवढा हाईप का झालंय. बघूया कसा लागतो. 30 रुपये ना झाला. तो 20 मिनिटं थांबल्यानंतर जो वडापाव मिळतो तो असा दिसतो. तर 2 ऑप्शन्स होते बेसिकली. एक होता चुरापाव आणि एक होता वडापाव. मी घेतला वडापाव. त्यांनी मला सांगितलं की वडापाव मध्ये पण थोडा चुरा ऍड असणार आहे. तो आपण घेतलाय वडापाव ज्यात चुरा ऍडेड आहे. तुम्ही ओ माय गॉड, चुरा ऍडेड नाही, चुरा लोडेड आहे. हे बघा किती सारा चुरा आहे. वडा नाही दिसत आहे. हा, वडा पण आहे आणि चुरा पण. फायनली आता आपण फर्स्ट बाईट घेणार आहोत. 20 मिनिटं थांबल्यानंतर बघूया कसा लागतो आपला वडापाव. बाय द वे हा 30 रुपयाचा जायंट वडापाव आहे. थोडा चुरा खूप फ्लेवरफुल आहे. गोड फ्लेवर्स, तिखट फ्लेवर्स, कुरकुरीत तो चुरा, क्रिस्पी चुरा, गरम गरम वडापाव, सगळं ऍप्ट आहे. इव्हन तो पाव खूप छान आहे, बट एक हलकस, एकदम हलकस सॉल्टीनेस येतोय. आय डोंट नो वाय. मे बी हा समुद्राजवळ आहे म्हणून असं सॉल्टीनेस असतो की आय डोंट नो, बट फ्लेवरफुल आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. गरम गरम आणि स्पायसी वडापाव नंतर थंड थंड सोडा, जिरा सोडा.